आज रेसिपीमध्ये जवळा सुकटीमध्ये घेवडा फ्राय करायचा आहे आणि मस्त अशी रेसिपी तयार करायची आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा, चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे घेवडा मी साफ करून घेतलेला आहे, आता तो शिजत घातलेला आहे। इथे कांदा घेतलेला बारीक चिरलेला, एक टोमॅटो घेतलेला आहे, त्याचबरोबर लसूणसुद्धा घेतलेला आहे, तो बारीक किसून घेतलेला आहे। घेवडा असा मस्त शिजून घ्यायचा आहे, जास्त पण शिजून नका घेऊ, मीडियम। आता शिजून मस्त थंड केलेलं आहे। इकडं तेल घ्यायचं कढईमध्ये, तेल तापलं की आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। आता हा कांदा आपल्याला मस्त ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये लसूण घालायचं आहे। आता कधी लसूणसुद्धा आधी टाकतात, नंतर कांदा, पण इथे पहिले कांदा ब्राऊन करून घ्यायचा आहे आणि वरून लसूण टाकायचं आहे। आता ह्याच कांद्यामध्ये आपल्याला सुकट अशी तळून घ्यायची आहे, फ्राय करून घ्यायची आहे छानपैकी मस्त, म्हणजे जेणेकरून त्या लसणामध्ये आणि कांद्यामध्ये जर सुकट फ्राय झाली तर तिला वशाट वास नाही येत। त्याचबरोबर टोमॅटो घालायचा आहे, नंतर हळद घातलेली आहे आणि 2 चम्मच मी लाल तिखट वापरलेला आहे। तर मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला घेवडा टाकून घ्यायचा आहे शिजलेला आणि छान अशी परतून घ्यायची आहे भाजी। मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे आणि आपली घेवडा फ्राय मस्त भाजी झालेली आहे सुकटीमध्ये, जवळा सुकटीमध्ये। थोडीशी वाफ द्यायची आहे आपल्याला, कारण घेवडा शिजलेला आहे आणि सुंदर असं मस्त जवळा सुकटीमध्ये घेवडा फ्राय झालेला आहे। रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली रेसिपी ती कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा। पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।